अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या दोन्ही आरोपीला अटक करत त्यांच्या विरुद्ध सावनेर पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 15 जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना किल्लारपुरा सावनेर येथे एक महिला तिच्या घरी अंमली पदार्थ गांजा बाळगून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये पथकांनी सापळा रचून घटनास्थळी जात महिलेच्या घराची झडती घेतली असता तेथे अंमली पदार्थ गांजा मिळून आला. पोलिसांनी आरोपी महिलेला गांजा पुरवठा करणाऱ्या आरोपीबाबत विचारपूस केली असता आरोपी 45 वर्षीय पंकज गंगाराम पारवे असल्याचे समोर आले. त्यास हजारी पहाड गिट्टी खदान नागपूर येथून ताब्यातही घेण्यात आले. पोलिसांनी पंचासमक्ष एकूण 415 ग्राम अंमली पदार्थ गांजा किंमत 12,450 रुपये, एक डब्बा त्यात गांजा अंमली पदार्थ खाली केलेले 93 लहान प्लास्टिक पाने किंमत 1500 रुपये, गांजा विक्री करून मिळवलेली रोख रक्कम 480 रुपये, कीपॅड मोबाईल किंमत 1000 रुपये, अँड्रॉइड मोबाईल किंमत 8000 रुपये असा एकूण 25,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर सागर खर्डे, उपविभाग सावनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार प्रवीण देवारे, प्रकाश ढोके, अनिल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल खरडकेले, अविनाश तोडसाम, अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण तसेच प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन सावनेर ऋतुजा जाधव तथा स्टाफ यांनी केली आहे.